आता सर्वांचा आवडता सीझन म्हणजे आंब्याचा सीझन आलेला आहे आणि कोकणामध्ये कैरीपासून खूप विविध प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात. तर त्यातलीच एक रेसिपी अशी आहे चटपटीत आंबट गोड म्हणजे गुळ आंबा. नमस्कार, मी आशा, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर आपण गुळ आंब्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत. त्याला एकही पाण्याचा थेंब ठेवलेला नाही आहे. मी इथे बटाटे सोलायचा सोलर घेतला आहे. त्याच्याने आता कैरीची साल आपण काढून घेऊ. दोन्ही कैऱ्या आपल्या सोलून झालेल्या आहेत. आता आपण किसणीने किसून घेऊ. कैऱ्या किसताना मोठा किस पाडायचा. किस आपला किसून झालेला आहे. आता त्याच्यामधलं पाणी काढून घेऊ. पाणी काढायचं कारण ह्याला गुळ आंब्याला बुरशी लागू नये म्हणून. कैरीमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे कारण गुळ आंब्याला बुरशी लागू नये म्हणून. आणि कैरीचं हे गुळ आंबा करताना आपली कढई पण स्वच्छ पाहिजे आणि कुठलाही पाण्याचा हात लावायचा नाही आहे. आणि बरणीसुद्धा स्वच्छ आणि सुकी पाहिजे. आणि मग एकदम ते 1 वर्ष टिकू शकतो गुळ आंबा आपला. 1 वाटी कैरीचं किस आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतला किसून. इथे 2 तुकडे दालचिनीचे घेतलेत, 4 लवंगा, थोडं काळं मीठ, वेलची पावडर, कैरीचं किस आणि गूळ मिक्स करून घेऊ. आता गुळाच्या ऐवजी साखर वापरली तरी चालेल, नाहीतर साखर आणि गूळ अर्धा प्रमाणात घ्यायचं. आता हे मिक्स झाले. आता आपण गॅसवर गरम करू. आता गॅस पेटवते आणि हे शिजवून घेते. हे जास्त शिजवायचं नाही. जास्त शिजवलं तर घट्ट होतं एकदम आणि मग खाताना चिवट लागतं. फक्त यातलं गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं. आता हे दालचिनीचे तुकडे टाकू, लवंग टाकू, वेलची पावडर आणि मीठ. इथे मी कढई आणि पलेत एकदम कोरडं करून घेतले. अजिबात त्याला पाणी ठेवलं नाहीये. आता आपला किस कसा पांढरा वाटतो, शिजल्यावर जरा पिवळसर वाटेल. 10 मिनिटं याला मी शिजवून घेतले. आता हे शिजले हे कसं चेक करायचं,
तर पहिले त्यावरचं हे थोडा रस घ्यायचा आणि असं असं बघायचं आहे बघा, चिकटते म्हणजे आपला गुळ आंबा शिजलाय बघा. इथे गुळ आंबा तयार झालेला आहे. इथे मी एक बरणी घेतली काचेची, ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. त्यात गुळ आंबा थंड झाला की ह्याच्यात मी भरून ठेवणार आहे. आणि हा गुळ आंबा आपण वर्षभर टिकू शकतो आणि आपण वर्षभरात खाऊ शकतो. ब्रेड बरोबर किंवा चपाती बरोबर खाता येतं त्याला.